नमस्कार, मी वृषाली पाटील. भाग्यविजय या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भाग्यविजयच्या पहिल्या सीझनला तुमच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आला आणि म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय भाग्यविजयचा सीझन 2, जो अगदी वेगळ्या स्वरूपात असणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षण व करिअर या विषयावर आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत औरंगाबादहून डॉक्टर विजय चाटोरीकर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र या विषयात PhD केली आहे. सर गेल्या 23 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सरांच्या घराची परंपराच आहे, त्याच्यामुळे 3 पिढ्या सर याच क्षेत्रात आहेत. सर, कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे की शिक्षण आणि करिअर यामध्ये जी प्रगती होते त्यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार संकेत कळतात का? हां, निश्चितच कळतात. पण ते या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला प्रेक्षकांना काही थोडं बोलायचं आहे की सीझन 1मध्ये जसं आपण प्रत्येक समस्या पाहिल्या, प्रत्येक व्यक्तीच्या किंवा माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात त्यानुसार आपण त्यांच्याकडून जे ईमेल मागवत होतो आणि त्यानुसार आपण विषय घेत होतो आणि तसाच भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. त्यासोबतच आता हे जे सीझन 2 आपण करतो आहे की दर रविवारी आम्ही तुमच्या भेटीला दुपारी 3 वाजता येणारच आहोत. तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनात आपल्या कौटुंबिक असतील, वैवाहिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा आर्थिक बाबतीमध्ये असतील, ह्या प्रत्येक समस्येकडे आपण लक्ष देणार आहोत आणि त्या बाबतीतले प्रत्येक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत. दर रविवारी आपण हे घेणार आहोत. तर तुझा प्रश्न होता की शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्योतिषशास्त्राचा फायदा होतो का नाही? हो. महत्त्वाचं काय की ज्योतिषशास्त्र हे एक असं शास्त्र आहे की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक समस्येवर त्याच्यामध्ये मार्ग सापडू शकतो. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे एक त्याच्यातून जे काही उपाय आपल्याला मिळत असतात ते म्हणजे एक वाहन असतं. ड्रायव्हिंग आपल्यालाच करायचे असते. फक्त एवढंच लक्षात ठेवून जर आपण त्या शास्त्राकडे पाहिलं तर निश्चित तिथे आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रहमान कसे आहेत हे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण आपल्या शिक्षणाची वाटचाल ठरवली. बरेचदा काय होतं की माझ्या मित्रांना अमुक घेतलं सायन्स म्हणून मी सायन्स घेतो, असे बरेचदा माझ्याकडे क्लायंट्स येतात की आमच्या मुलांना सायन्स घेतलं त्याला ते झेपत नाही आहे. किंवा बरेचदा मी पाहतो की पालक 10वी झाले की त्याला इंजिनिअरिंगसाठी पॉलिटेक्निककडे पाठवतात. 10वी झाले की पॉलिटेक्निक एकदम लोड येतो त्याला, मग तो फर्स्ट इयरलाच बॅक राहतो किंवा मग पुढे जातच नाही. अशा ज्या समस्या लोकांच्या येतात त्याच्यामुळं आपण हाच विषय घेतलेला आहे आणि आता नेमकेच रिझल्ट लागत आहेत सगळे आणि त्याच्यानंतर ॲडमिशन पण सुरू होणार आहेत. त्याच्यामुळं हा विषय या बाबतीतले प्रश्न मला भरपूर आले, त्यामुळे हा विषय घेतला. तर याच्यामध्ये प्रत्येक पालकांना मला हे सांगायचं की तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाचा कल कोणत्या दिशेला आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळू शकतं हे जाणून घ्या आणि त्या दृष्टीनं त्याची पुढची वाटचाल सुरू ठेवा. नक्की सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही सल्ला घ्या तुमच्या मुलाचा कल कशात आहे. आजकालचे पेरेंट्स एकच डिसाईड करतात की 10वी नंतर माझा मुलगा हे करणार आहे ते करणार आहे. त्यामुळे मनाप्रमाणे करिअर निवडणं हे कितपत योग्य आहे? मनाप्रमाणे कोणती गोष्ट आपल्याला आवडत नसते. प्रत्येक गोष्ट ही मनासारखी जर घडत असेल आपल्या जीवनामध्ये तर निश्चितच तिथं आनंदच असतो. काय असतं बरेचदा की माझ्याकडे असे जे क्लायंट येतात मी त्यांचं पाहतो की त्यांना जॉब लागला असतो, पॅकेज पण चांगलं असतं, पण तिथं त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नसतं. मेंटल की सॅटिस्फॅक्शन. आता माझ्याकडून एक पुण्याचेच एक गृहस्थ आहेत, ते दिल्लीमध्ये जॉब आहेत, 20-22 लाखाचं पॅकेज आहे त्यांना, पण त्यांचं कल आहे कलाक्षेत्रामध्ये आणि ते तिकडे जॉब करतात, पॅकेज चांगलं आहे, पण त्या पॅकेजचं जॉब इकडे पुण्यामध्ये त्यांना मिळत नाही. ते खूप मागे लागतात की आपल्याला इकडे पुण्यामध्ये यायचं, पण ते होत नाही. त्याचं कारण काय की त्यांनी जर पहिल्यापासूनच ठरवलं असतं की आपला कल ज्या याच्यामध्ये आहे, आपल्या मनाप्रमाणे जर त्यांनी जे क्षेत्र निवडलं असतं तर निश्चित त्यांना हा पश्चाताप करायची वेळ आली नसते. त्यासाठी मनाप्रमाणे क्षेत्र निवडणं हे कधी पण योग्यच असतं. नक्की सर. सर, तुमच्याकडे तर भरपूर लोक येत असतील, त्याच्यामुळे तुम्हाला पालकांची मानसिकता सुद्धा माहिती असते, कारण मुलांची परीक्षा आली की विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त टेन्शनमध्ये असतात. काय सांगाल सर या बाबतीत? मुळात काय की आजकाल काय की आपण पाहतो की कुटुंब नियोजनामुळं मुलांची संख्या कमी असते. 1 किंवा 2 मुलं असतात प्रत्येकाला आणि प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा एकदम बेस्ट असायला पाहिजे सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांची जो पॉझिटिव्ह पण असतो मुलांच्या बाबतीमध्ये की तो अति असतो की त्यांना अभ्यास केला पाहिजे, शाळेमध्ये पण टॉपमध्ये आला पाहिजे, मग त्याच्यासाठी चांगली शाळा, म्हणजे मग भले फीस किती असो त्याची, अशा पद्धतीने त्याला देत असतात. पण याच्यामध्ये मी जेव्हा पाहिलं ना, माझ्याकडे जे समस्या येतात पालकांच्या, मुळात पालकांना मुलांकडून जे अपेक्षित असतं
हे पालक त्यांच्यावर संस्कार करताना त्यांनी ते डेव्हलप करायला पाहिजे. मुळात काय होतं की त्यांच्यावर एवढं बर्डन दिलं जातं मुलांवर की त्यांना कळत नाही की आपल्या पालकाला नेमकं आपल्याकडून काय पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होती की दुसरा एक सोर्स असा असतो की त्या मुलांना पाहिजे ते दिलं जातं. मुळात काय की 10वीपर्यंत त्यांना ज्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, जे कोचिंग लावायचे ते सगळं लावलं जातात, कारण ते पैशावर डिपेंड असतं. पालक तिथं खर्च करू शकत असेल तर ते मिळतं. आणि नंतर पुढे जेव्हा भविष्यामध्ये ते स्पर्धेमध्ये येतात ना, तेव्हा त्या मुलांना तशा गोष्टी मिळत नाहीत, मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. मग त्यांना फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होतं, डिप्रेशन यायला सुरुवात होतं. आणि असे बरेच केसेस माझ्याकडे येतात की जे पालक त्यांच्यावर जेव्हा मुलांना हे करतात की मेडिकलला तू जा किंवा इंजिनिअरिंगला जा किंवा अजून कोणते क्षेत्र असेल, CA असेल, बरेच क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये जाताना पालक ठरवतात की त्यांना कुठे जायचं. तर तसं न ठरवता त्यांनी त्याचा कल पाहायला पाहिजे, त्याचे ग्रहमान पाहिले पाहिजे की त्याला ते झेपतं का. ते झेपल्यानंतर जर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर त्याला त्या क्षेत्रामध्ये पाठवलं, निश्चित त्याला यश मिळू शकतं. आता काही मुलांमध्ये असा प्रॉब्लेम असतो की त्याची मेहनत खूप करतो तो, पण ऐन वेळेला ते ब्लँक होतात किंवा परीक्षेला गेलं की त्याची धास्ती घेणं म्हणतो ना आपण, की दडपण येतं आणि तिथं अभ्यास करूनसुद्धा जी मेहनत केली असते तिथं आठवतच नाही त्याला, त्याच्यामुळे सुद्धा अपयश येतं. तर हे सुद्धा तुमच्या ग्रहमानावरून आपल्याला पाहता येतं की मग त्याच्यासाठी उपाय पण करता येतात. दुसरी गोष्ट अशी असते की बरेच जणाला शॉर्टकट मारायची फार सवय असते, हार्डवर्क करत नाहीत मुलं, कंटाळा करतात अभ्यासाचा. तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी सुद्धा ग्रहमानानुसार आपण त्याला उपाय देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्रात इथं भरपूर प्रमाणात फायदा करून घेऊ शकतो. नक्की सर, याच विषयावर एक आवर्जून प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की शिक्षणाची आज समान संधी सगळ्यांना आहे, तरी व्यक्तिपरत्वे एवढी तफावत का जाणवते? एक तर व्यक्तिपरत्वे तफावत असणं शक्य आहे. त्याचं कारण काय की प्रत्येकाचा कल वेगवेगळा असतो. संधी समान आहे, पण प्रत्येकाची घेण्यावर आहे की तू काय त्याच्यातलं घेतो. आता आपल्या प्रत्येक आपापल्या ताकदीनुसार वजं उचलणार, की ज्याची 50 किलोचं वजं उचलायची ताकद आहे तो 50 किलोचंच वजं उचलणार, ज्याची 20 किलोची उचलायची ताकद आहे तो 20 किलोचं वजं उचलणार. तसंच हेच जी गोष्ट आहे ना, ही आपण कुंडलीहून ठरवू शकतो की जेव्हा आपण समान संधी आहे. आता प्रत्येकाच आईवडिलाला वाटतं की अमुक ह्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला म्हणजे इंजिनियर झाला पाहिजे, असं नसतं. तर तुम्ही तुमच्या मुलाची पातळी ओळखली पाहिजे. आपण त्याच्यानुसार त्याला जर मार्गदर्शन करून आणि त्याला त्या क्षेत्रामध्ये जर पाठवलं तर निश्चित शिक्षण त्याचं करिअर जे आहे ते त्याच्या मनासारखं घडेल आणि त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट येईल आणि तू त्या क्षेत्रामध्ये पुढे जाईल. आपण पाहिलेलं मागे एक पिक्चर आला होता 3 इडियट्स नावाचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फार सोप्या पद्धतीने समजून सांगितल्यात. आमिर खानचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये फार सोप्या पद्धतीने हे समजून सांगितलं की तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते तुम्ही करा, तिथं तुम्ही जीव तोडून करू शकता, त्याच्यावर तुमची श्रद्धा पण असेल, तिथे एकाग्रता पण वाढेल आणि तिथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहिल्यामुळं तिथं तुम्हाला यश पण चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि कॉन्फिडंट असाल तुम्ही. तर अशा पद्धतीनं समान संधी जरी असेल तरी प्रत्येकाची घेण्याची ताकद वेगवेगळी असते, त्यानुसारच ते ॲक्सेप्ट करू शकतात. नक्की सर, तुमच्याकडे भरपूर लोक येतात तेव्हा ते तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारत असतील की मी माझ्या मुलाला कोणत्या शाखेत घालू, त्याने कोणता विषय चूज करावा, तेव्हा ज्योतिषशास्त्राची काय भूमिका असते सर? ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची शाखा कोणती निवडावी, तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्र जे आहे ना ते तुमच्या बालपणीच्या अभ्यासक्रमापासून तुमच्या उच्च शिक्षणापर्यंतचे सगळे मार्ग तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे कुंडलीतलं जे द्वितीय स्थान असतं त्याच्यावर तुमचं प्राथमिक शिक्षण ज्याला म्हणतो आपण ते कळतं की ते कसं घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानावर त्याचं माध्यमिक शिक्षण कळतं, पंचम स्थानावर त्याचं उच्च शिक्षण कळतं. तसंच क्षेत्र निवडत असतानासुद्धा जसे हे पापग्रह आहेत, शनी आहे, मंगळ आहे, राहू आहे, केतू आहे, हे जे ग्रह आहेत हे जर तुमच्या कुंडलीमध्ये कर्मस्थानामध्ये किंवा षष्टम स्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये किंवा भाग्यस्थानामध्ये किंवा पंचम स्थानात असतील तर तुमच्या टेक्निकलशी संबंधित याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जाऊ शकता, तांत्रिक क्षेत्राकडे जाऊ शकता. तसंच जर राहू आणि केतू जर हे तुमच्या पंचम स्थानामध्ये किंवा चतुर्थात राहू आणि दशम स्थानामध्ये केतू असेल तर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये पण जाऊ शकता. जर मंगळ तुमचा स्ट्रॉंग असेल कर्मस्थानामध्ये तर तुम्ही सिव्हिल क्षेत्रामध्ये जाऊ शकता. हे तुमच्या कुंडलीतली ग्रहमानं तुम्हाला सांगतात. तसंच बुध आहे, गुरु आहे, हे तुम्हाला बाकीचे जे क्षेत्र आहेत म्हणजे आर्ट्स आहे, कॉमर्स आहे किंवा मंगळ आहे तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये पण दर्शवतो की तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा CA होऊ शकता का, किंवा वकील चांगल्या प्रकारचे होणार असेल तर कायदेविषयक क्षेत्रासाठी राहू केतू फार महत्त्वाचे आहेत, शनी पण तिथं महत्त्वाचा आहे. हे ग्रह आपल्याला मार्गदर्शन करतात की तुमची दिशा योग्य कोणती राहील आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे एकदम मनासारखे क्षेत्र पण निवडल्याचा आनंद मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला उदरनिर्वाह पण भागवता येईल. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यातून आपल्याला पाहता येतात. नक्कीच सर, या विषयावर आपण अजून चर्चा करणारच आहोत, पण सध्या भाग्यविजयमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत शिक्षण व करिअर या विषयावर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जातकाच्या जन्मपत्रिकेवरून बुद्धी व स्मरणशक्तीचे योग कसे पाहतात? आता बुद्धी आणि स्मरणशक्ती ही शिक्षणासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच. असतात. आपल्याला गुरु जो आहे ग्रह, त्याच्यावरून आपली बुद्धिमत्ता कळते आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी बुधाचा फार महत्त्वाचा वाटा असतो आपल्या कुंडलीमध्ये. आपलं गुरु जर पापग्रहांनी युक्त असेल तर गुरुमुळं काय होतं की समयसूचकता, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, हे ज्या गोष्टी असतात हे आपल्याला समजतात. आणि शिक्षणामध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की तुमच्यामध्ये सूचकता असली पाहिजे. प्रश्न समोर आले की त्याचं उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. आणि स्मरणशक्ती ही ती लक्षात राहण्यासाठी असते. त्याचं बुधाचं पण कारकत्व. राहूसोबत किंवा केतूसोबत किंवा शनीसोबत जर हे बुध आणि गुरु आले असतील तर तुमच्या स्मरणशक्तीला प्रॉब्लेम येतो. किंवा मी आता थोड्या वेळा खाली सांगितलं की बरेचदा काय होतं की मुलं मेहनत खूप घेतात आणि मेहनती परीक्षेला गेलं की तिथं विसरून जातात, ब्लँक होऊन जातात. त्यांच्या लक्षात राहत नाही की आपल्याला येत असून सुद्धा नंतर घरी आल्यावर पश्चाताप होतं. हे तर आपल्याला येत होतं पण आपण नाही लिहू शकलो. त्याचं कारण काय असतं की तिथं गुरु आणि बुध हे त्यांचे पापग्रहाने युक्त असतात किंवा नीच स्थानामध्ये स्थानापन्न झालेले असतात. तर अशा वेळेस जर आपण ते आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जर बुध आणि गुरुची जो उपासना केली तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. नक्कीच सर. सर, तुम्ही कित्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असेल. त्या विद्यार्थ्यांपैकी मुख्य समस्या तुम्हाला कोणती जाणवली की ही 10 लोकांपैकी 6 लोकांची आहे? आजकाल सगळ्यात मोठी समस्या माझ्यासमोर येते मुलांची की ही पहिल्या काळामध्ये नव्हती. आता मी पण आमचं पण कुटुंब मोठं आहे. आज पहिले जे लोक होते जे माझ्या वयाचे आहेत त्यांच्यामध्ये हे डिप्रेशन नावाची गोष्ट नव्हती. आजकाल मुलांमध्ये कॉमन हा एक झाला आहे की त्यांना डिप्रेशन येतं. त्याचं मागचं कारण असं आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट मिळत गेलेली आहे. आईवडील त्यांना देतात कारण आईवडिलांना ती मिळालेली नसती. म्हणून आईवडील काय करतात की प्रत्येक मुलांना त्यांना पाहिजे ती गोष्ट द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की आपण म्हणलं ती गोष्ट होते. म्हणजे ह्या मुलांना नाही हा शब्द ह्या पालकांनी शिकवलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना हा मानसिक त्रास होतो. आणि जेव्हा ते स्पर्धेच्या जगामध्ये बाहेर येतात तेव्हा ह्या गोष्टी त्यांना मनासारख्या भेटत नाहीत. मनासारखं कॉलेज भेटत नाही, मनासारखी नोकरी भेटत नाही किंवा मनासारखे कोचिंग भेटत नाही पुढे चालून. तर अशा वेळेस ते मग ते आईवडिलाला ब्लेम करायला लागतात. तर अशा विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं की अशा विद्यार्थ्याच्या पालकांना पण मला हे सांगायचं की तुम्ही मुलांना अपयश शिकवा. अपयश शिकवलं म्हणजे काय होतं की त्यांना संघर्ष करण्याची त्यांच्यामध्ये एक ताकद येते आणि ते पचवू शकतात अपयश. जर अचानकच त्यांना अपयश आलं ना स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तर मग ते एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातात, मग ते डिप्रेशनमध्ये जातात. असे बरेच उदाहरण आहेत. आता माझ्याकडचं एक उदाहरण सांगतो मी. MBBSला लागला लोणी, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोणीला मेडिकलला मुलगा लागला तो फर्स्ट इयरला MBBSला. आणि त्याचे वडील कलेक्टर होते, आता रिटायर झाले. त्याचे आईवडील आले होते माझ्याकडे. तर त्यांचा जो प्रश्न तर वयस्कर आहेत ते, आणि त्यांचा मुलगा मी पाहिला की तो आता जवळपास त्यानं मेडिकल सोडून दिलं. त्याचं कारण एकच की त्याला औरंगाबादच्या कॉलेजमध्ये मेडिकलला ॲडमिशन पाहिजे होतं आणि त्याला लोणीला भेटलं. म्हणजे एवढा मेडिकलला त्याचा नंबर लागलेला असताना म्हणजे तो हुशार होता, फक्त त्याला मनासारखं कॉलेज भेटलं नाही म्हणून त्यानं ते कॉलेज 1 वर्ष केलं आणि सोडून दिलं. आज तो घरात बसून असतो. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती काय की त्याला पहिल्यापासून सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि जी मिळायला पाहिजे होती त्यावेळेस ती गोष्ट मिळाली नाही म्हणून त्याला फ्रस्ट्रेशन आलं. म्हणजे एवढा हुशार मुलगा जो मेडिकल लागतो म्हणजे तो तर नादान नाही, बुद्धू नाही, नक्कीच तो हुशार आहे. पण त्यानं ही गोष्ट मनाला लावून घेतली. त्याचं कारण आहे की त्याला ते अपयश पचवता आलं नाही. की त्यांना जर थोडंच ठरवलं असतं MBBSच असतं ना, कुठेही करा तुम्ही, औरंगाबादला करा, मुंबईला करा, का पुण्याला करा, पण तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करता आलं पाहिजे की आपण कुठेही असू. कमळ हे चिखलातच उगवत असतं आणि ते कमळाला ते दाखवून देता आलं पाहिजे. फक्त असे जेव्हा समस्या येतात ना तेव्हा खूप काळजी वाटते. नक्कीच सर. म्हणजे हँडल करता आलं पाहिजे जरी अपयश आलं तरी. हां, ते सहन करता आलं पाहिजे, ते पचवता आलं पाहिजे आणि हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं. नक्कीच सर. सर, कुंडलीतील योग आणि क्षेत्र यांचा परस्पर काही संबंध असतो का? हां, असतो ना. कसं असतं की जसं मी सांगितलं की आता इंजिनिअरिंगला जायचं आहे. आता इंजिनिअरिंगला आता माझ्याकडे बरेच मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता, टेक्निकल फील्डमध्ये जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये नेमकं कोणतं घ्यायचं, म्हणजे टेलिकम्युनिकेशन घ्यायचं, IT क्षेत्रात जायचं किंवा मग सिव्हिलला जायचं किंवा आर्किटेक्चरमध्ये जायचं, कशात जायचं आपण हे ठरवता असताना मग परफेक्ट ते पण ठरवता आलं पाहिजे की नेमकं आपल्याला कसं आहे. मग केमिकलमध्ये जायचं का, तर अशा वेळेस जर त्यांचं जर राहू आणि शनी जर
समजा कर्मस्थानात किंवा अष्टम स्थानामध्ये किंवा पंचम स्थानाशी संबंध असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही याच्यामध्ये केमिकलमध्ये जाऊ शकता. किंवा जर बुध आणि मंगळ जर याच्यामध्ये असतील भाग्यस्थानामध्ये तर ते सिव्हिल क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात. किंवा जर ते नुसतं शनीच असेल भाग्यस्थानामध्ये तर ते केमिकलमध्ये पण यशस्वी होऊ शकतात. आणि सूर्य आणि शनी जर असतील, लाभात सूर्य असेल आणि भाग्यात जर शनी असेल तर ते आय टी क्षेत्रामध्ये पण यशस्वी होऊ शकतात. तर ही जी ग्रहांची योग असतात हे योग पाहून जाणकार ज्योतिषी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. बरेचदा असं होतं की मुलं एक क्षेत्र निवडतात, मग त्याच्यामध्ये काही दिवसांनी इंटरेस्ट कमी होतो, मग ते सोडून जातात, म्हणजे आयुष्यातले 1-2 वर्ष वाया जातात. तर असं न होऊ देता आयुष्य हे एकदाच मिळालेलं आहे आपल्याला, त्याच्यातला प्रत्येक क्षण आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे, ते वाया जाता कामा नये. पण वाया गेलं म्हणून त्याच्यातही फ्रस्ट्रेट होणं कामाचं नसतं. पण वाया जाऊ नये याच्यासाठी पहिल्यापासूनच जर आपण मार्गदर्शन घेतलं तर निश्चित आपल्या भविष्यामध्ये फायदा होतो. नक्कीच सर. सर, आपण नेहमी राशी भविष्य आपलं वाचतो. मग सर, राशींवरून परीक्षेतील यश अवलंबून असतं का राशींवर? हां, परीक्षेतील यश जे असतं राशीहून का अवलंबून असतं, त्याचं कारण असतं की गोचरी ग्रहमान म्हणजे काय असतं की वर्तमान स्थितीमध्ये तुमचे ग्रहमान काय आहेत. जसं की आता मिथुन रास आहे, मिथुन राशीला सध्या गुरु 4था आहे. जशी तूळ रास आहे त्याला गुरु 12वा चालू आहे. किंवा कुंभ रास आहे त्यांना गुरु 8वा चालू आहे. अशा वेळेस काय होतं की माणसाचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. मग एकाग्रता नाही झाली की अभ्यासात मन लागत नाही, शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही, अवांतर गोष्टीमध्ये माणूस भरकटत राहतो. आणि मग एक्झाम जरी दिली तरी मनासारखं आउटपुट नाही मिळत, मग त्याच्यामुळे अजून फ्रस्ट्रेशन येतं. तर हे जे राशी त्या राशीच्या ग्रहमानानुसार आपण ठरवू शकतो की आता हे पिरियड कोणत्या राशीसाठी चांगलं आहे. जर तसं असेल, समजा आता गुरु आहे म्हणून आता ते पासच होणार नाहीत असं काही नसतं, त्याच्यावर उपाय असतात. अशी कोणतीही समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाही. जसं कोणतेही असं किल्लोनसर जे किल्लीशिवाय बनत नाही, तसंच कोणतीही समस्या ही उपायाशिवाय बनत नसते. फक्त जाणकार ज्योतिषाला दाखवून जर तुम्ही सल्ला घेतला आणि त्याच्यावर योग्य उपाय तर केले तर निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकेल. नक्की सर. आता तुम्ही मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींविषयी सांगितलं की त्यांचा गुरु वेगवेगळ्या स्थानात आहे, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग अशा वेळी काय करावं सर? अशा वेळेस काय करायचं की गुरु हा बुद्धीचा कारक आहे, निर्णय क्षमतेचा कारक आहे. तर गुरु जर अशा वेळेस अशुभ असेल किंवा 4था, 8वा किंवा 12वा आपण अशुभ मानतो की जे कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान म्हणजे गोचरमध्ये बरं का, की जर चतुर्थ स्थानात किंवा अष्टम स्थानात किंवा 12व्या स्थानामध्ये येत असेल तर त्यांना काय होतं की अस्वस्थता असते, निरुत्साहीपणा असतो, आळस भरपूर येतो, कोणतंही काम मनासारखं होत नाही, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. मग अशा विद्यार्थ्यांनी अशा वेळेस काय करायचं तर गुरुची उपासना करायची. ओम ब्रह्मज्ञानम प्रथमं पुरस्ताद विशिमता सुरुच्छु वेन आव सुबुज्ञा उपमा अश्यविष्टा सतश्चैव निमसतीची विभा, हा एक मंत्र असतो ज्याच्यानं कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो आपलं. हा एक मंत्र म्हणायचा. किंवा गुरुचा ओम बृहस्पते नमः हा जरी मंत्र नुसता रोज त्यांनी 108 वेळेस जाप केला तरी त्यांना यश मिळू शकतं. होतं काय, आता याच्यात मिथुन राशी, आता मिथुन राशीला 4था गुरु म्हणजे नेमकं काय, तर 4थं हे कुटुंबस्थान आहे. कुटुंबस्थानाशी जेव्हा गुरुचा संबंध येतो किंवा चतुर्थ स्थानात गोचरीमध्ये जेव्हा गुरु होतो तेव्हा घरामध्ये कलह निर्माण होत असतात. आता अशात माझ्याकडे जे जातक येतात मी पाहतो की त्यांच्याकडे गुरु चतुर्थ स्थानात आलेला आहे, मिथुन रास आहे त्यांची, आणि त्यांच्या घरामध्ये अचानकच वादविवाद व्हायला सुरू होतात, भावाभावामध्ये वाटण्यांचे योग येतात, किंवा पतीपत्नीमध्ये वैचारिक मतभेद होतात, किंवा घरामध्ये वडीलधाऱ्या लोकांशी मुलांचं जमत नाही, आईवडिलाशी मुलांचं जमत नाही, किंवा मुलाचं आपल्या पत्नीशी जमत नाही, असे एक कलह ह्या 4था गुरु जेव्हा येतो तेव्हा होतात. अष्टमात जेव्हा गुरु येतो माणसाच्या, गुरु जेव्हा 8व्या स्थानामध्ये येतो, 8वं स्थान हे मृत्यूस्थान आहे. मृत्यूस्थान म्हणजे त्याला घाबरायचं नाही की मृत्यूस्थान म्हणजे मृत्यूचे योग येतात असं काही नसतं. फक्त त्या ठिकाणी असेल तर आरोग्याच्या विषयीची काही समस्या निर्माण होतात, किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या विषयीच्या काही समस्या निर्माण होतात, किंवा आपले विम्याचे किंवा ह्याचे जे पैसे असतात त्याच्या बाबतीतल्या काही समस्या निर्माण होतात. त्यानुसार जर तुम्ही त्याचे उपाय केले तर निश्चित त्या समस्या आपण दूर करू शकतो. त्यानंतर 12वा गुरु म्हणजे जो व्ययस्थानातला खर्चाच्या ठिकाणचा गुरु असतो, तो अनपेक्षित खर्च देतो की जो आपल्या प्लॅनिंगमध्ये नसतो, की आपण ठरविल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट होत नाही. आपण एखादा समजा फ्लॅट बुक केला, तर माझ्याकडे काल परवा एक आले होते, त्यांनी 4 वर्षापासून फ्लॅट बुक केलेला आहे. त्यांचं पोझिशन मागच्या ऑगस्टमध्ये होतं आणि मागच्या ऑगस्टच्या 16 तारखेपासून त्यांना गुरु अशुभ सुरू झाला आणि ते पोझिशन अजूनही भेटलं नाही त्यांना. मग अशा वेळेस होतं काय की मग लोक कदरून जातात किंवा वैतागतात एकदम की आता हे होणार आहे का नाही, की मग इथं धोका होऊ शकतो का.
तर अशा पिरियडमध्ये प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे मिथुन राशीचा असो तूळ राशीचा असो किंवा कुंभ राशीचा असो, हा जो पिरियड असतो हा फक्त संयमानं टाळणं गरजेचं असतं. गुरु नुकसान काही करत नाही, फक्त मनस्ताप देत असतो. तर ही मनस्ताप टाळण्यासाठी तुम्ही तुमचं जे रुटीन असतं डेलीचं ते व्यवस्थित चालू ठेवायचं, फक्त नवीन काही करण्याचा प्रयत्न नाही करायचा. नक्कीच आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं सांगायचं तर या काळामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला गुरु अशुभ असेल तर त्यांनी गुरुची उपासना करायची, जसे मी ते 2 मंत्र सांगितले. त्यासोबतच जर त्यांनी सरस्वतीची उपासना एक आहे, ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभव, या मंत्राचा जरी जप केला तरी निश्चित त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगल्या प्रकारे वाढू शकते. नक्कीच सर, गुरु या ग्रहाविषयी तर आपण माहिती करून घेतली. अशाच बाकीच्याही ग्रहांविषयी आपण बोलणार आहोतच, पण सध्या भाग्यविजयामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत शिक्षण व करिअर या विषयावर आणि त्यासाठी मार्गदर्शन आपल्याला करत आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर सर. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण गुरु या ग्रहाबद्दल बोललेलो. असंच मला तुम्हाला विचारायचं आहे की शैक्षणिक प्रगतीवर ग्रहांचा कितपत परिणाम असतो? ग्रहांचा परिणाम हा प्रत्येक प्रगतीवर होऊ शकतो. म्हणजे आयुष्यात आपल्या जे काही समस्या उद्भवतात त्या ग्रहांमुळं उद्भवतात. आणि त्या ग्रह जेव्हा अशुभ येतात, जसं आपण म्हणतो की शनीची 7.5 सुरू झाले. 7.5 सुरू झाले की आपण आधी हातपाय गाळून बसतो की आता शनीची 7.5 सुरू आहे, आता माझं काही चांगलं होणार नाही, घाबरून जातो आपण अशा प्रकारे. पण ते शनी काय करत असतो? शनी हा वास्तववादी ग्रह आहे. तुम्हाला तो वास्तविकता शिकवत असतो, वास्तविकतेची जाण करून देणार असतो. आणि तो खरं काय आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुमच्या समोर आणतो. आणि खरं बोलल्यावर सख्या आईला पण राग येतो. त्याच्यामुळे शनीच्या बाबतीमध्ये बाऊस सगळ्यांचा आहे. शनीसारखा चांगला ग्रहच कोणता नाही. तो जेवढा देऊ शकतो आपल्याला तेवढं कोणताही देव पण नाही देऊ शकत. आणि तो जेवढं घेऊ शकतो तेवढं कोणी घेऊ पण नाही शकत. फक्त त्याला एक लागतं की तुमच्यामध्ये नम्रता असणं फार गरजेचं असतं. आणि काय होतं की आता शनीची 7.5 सुरू झाली म्हणलं की आपण घाबरतो आणि काहीतरी चुकीचा निर्णय घेतो. मग ते चुकीच्या निर्णयाचे परिणाम आपल्याला ते भोगावं लागतात. त्यामुळं त्यावेळेस जर आपण, मी जसं आत्ता सांगितलं गुरुच्या वेळेस, की आपण आपलं रुटीन डेलीचं व्यवस्थित ठेवायचं, फक्त नवीन काही करायचं नाही. आणि नवीन काही करायचं असेलच, गरजच असेल. आता शनीच्या 7.5मध्ये आता शिक्षणामध्ये शनी कधी अडचण निर्माण करत नाही. तो आर्थिक बाबतीतमध्ये फटके देऊ शकतो तुम्हाला, तिथं नुकसान करू शकतो. पण शिक्षणामध्ये शनी कधी अडचण आणत नाही. फक्त काय होतं की शिक्षणामध्ये शनी अडचणी काय आणतो, तर तो समजा तुमचे क्लासेस तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाहीत किंवा ते एखाद्या ठिकाणी क्लासेस लावले तर ते क्लासेस बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला कोचिंग चांगले मिळणार नाही किंवा शाळेतून किंवा कॉलेजमधून तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो व्यवस्थित नाही मिळणार. त्याच्यामुळे असा त्रास होऊ शकतो. पण शनीच्या 7.5मुळे तुमचं करिअर खराब नाही करत शनी कधीच. तो तुम्हाला वास्तविकता दाखवून देतो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर असे प्रत्येक ग्रह जे आहेत, जसं आता गुरु आहे, शनी आहे, बाकी बुध आहे. बुध हा तुमची स्मरणशक्ती वाढवून देणार आहे. अशा वेळेस आपण तर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण त्याच्यावर उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्या काळामध्ये त्या ग्रहांची जी काही तीव्रता आहे, वाईट स्वरूपामध्ये आपल्याला जे परिणाम होणार आहेत आपल्यावर, ते आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये बदलता येतात. कसं असतं की भोग हे कसं असतं, योग आल्याशिवाय संपत नसतात, ते योग आल्यावरच संपत असतात. पण त्यासाठी तुमचे प्रयत्न करणं गरजेचं असतं. समजा एखाद्याच्या जीवनामध्ये त्याचा पाय तुटणारा असा योग असेल आणि त्यानं जर त्या ग्रहाची उपासना केली तर निश्चितच त्याला ठेच लागेल, फक्त नखच तुटेल. तसा जो संकेत असतो ग्रहांचा तो ती घटना तशी घडते, पण त्याची तीव्रता आपण कमी जास्त करू शकतो. तसंच शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणताही ग्रह जर आपला अशुभ येत असेल तर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपाय जर केला तर निश्चित आपल्याला ते फायदा होऊ शकतो. नक्कीच सर. सर, तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये PhD केलेली आहे. सर, तुम्ही वास्तू व्हिजिटसाठी सुद्धा जात असाल? हो, प्रत्यक्ष मी स्वतः वास्तू व्हिजिटसाठी जातो आणि स्वतः जाऊन निरीक्षण करून नंतरच त्याच्यावर आपण उपाय सुचवत असतो. मग सर, तुमच्या असं आलंय का अनुभवात की विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो आत्मसात करण्यासाठी दिशा प्रभावी ठरतात? मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असतो की अभ्यास करत असताना एकतर तुम्ही जर दिवसा अभ्यास करत असाल तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून अभ्यास करायला पाहिजे. आणि जर तुम्ही सायंकाळच्या वेळेस अभ्यास करत असाल किंवा रात्री जागून तुम्ही अभ्यास करत असाल तर उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करायला पाहिजे. हे जनरल आहे.
की बरेचदा आपण वास्तुशास्त्रामध्ये अभ्यासाची रूम ईशान्येला असायला पाहिजे. आता प्रत्येकाला हे शक्य नसतं की अभ्यासासाठी प्रत्येक मुलाला सेपरेट रूम दिली पाहिजे, जाईल असं पण शक्य नसतं. तर तुमची एक जरी रूम असेल किंवा 1 BHK जरी फ्लॅट असेल, तर तुम्ही जिथे अभ्यास करत आहात तिथे तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून अभ्यास करायचा. आणि जर सकाळी दिवसाचा अभ्यास करत असाल आणि सायंकाळी जर किंवा रात्रीचा अभ्यास करत असाल, तर उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला तर त्याच्यानं तुमची स्मरणशक्ती वाढते, वाचलेलं लक्षात राहतं, अभ्यास केलेलं स्मरणात राहतं. त्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि सर, रत्नांचा या बाबतीत काही उपयोग होतो शिक्षण आणि करिअरमध्ये? मी तर म्हणतो की विद्यार्थी दशेमध्ये फार चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण कसं आहे की विद्यार्थ्यांच्या मागे ट्युशन्स, क्लास, स्कूल याच्यामध्ये ह्यांच्याकडे जप अनुष्ठान करणं एवढे काय वेळ नसतो. आणि ह्या धकाधकीच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक दिलासा म्हणून हे रत्न आहेत. हे रत्न त्यांनी जर धारण केले त्या ग्रहाचे, तर निश्चित त्यांना त्याच्यात फायदा होतो. ती जी काही त्यांचे रत्न म्हणजे काय असतं की आपल्या जसं एखाद्या शरीरामध्ये एखादं विटॅमिन्स कमी असल्यानंतर डॉक्टर त्या विटॅमिन्सची गोळी किंवा इंजेक्शन देतं त्याला, तसंच हे आपल्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर अशुभ असेल किंवा त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत नसतील, तर ते मिळण्यासाठी हे रत्न धारण करणं असतं. निश्चित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. सर, सपोज एखाद्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याने कोणत्या प्रकारचा सल्ला घ्यावा? उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचे ग्रह गुरु आहे, त्याच्यानंतर शनी आहे, त्याच्यानंतर बुध आहे. हे 3 ग्रह फार महत्त्वाचे आहेत. हे तुमच्या कुंडलीमध्ये कसे बसलेले आहेत. आता मी बरेचदा पाहतो आजकाल प्रत्येकजण स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलेले आहे. आता स्पर्धा परीक्षा किंवा त्याच्या स्पर्धा परीक्षेमधलं जे यश ते आपण कुंडलीहून पाहू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये अधिकारी योग आहे का नाही हे आधी पाहणं गरजेचं आहे. आता प्रत्येकाला वाटतं की ग्रॅज्युएशन झालं की BA जरी झालं तर ते लगेच स्पर्धा परीक्षा जातो. असे बरेच माझ्याकडे येतात क्लायंट, विद्यार्थी की ते इंजिनिअरिंग झालेले असतात, त्याच्यानंतर पुन्हा ते स्पर्धा परीक्षेकडे वळतात. हे शासकीय कामामध्ये त्यांना काहीतरी हातभार लावायचे, त्यांची मानसिकता असते. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचे ग्रहमान तेवढेच कारणीभूत असतात की ते योग येणं फार गरजेचं आहे. कारण बरेचदा मी पाहतो की 5-5 वर्षे 6-6 वर्षे तुम्ही ते अटेम्प्ट देत राहता आणि त्याच्यामध्ये यश मिळत नाही आणि नंतर मग तुम्ही कुठलेच राहत नाही. एक तर तुमच्या आयुष्यातला बराच पिरियड निघून गेलेला असतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही 2-3 वर्ष जर त्याच्या मागे लागला तर 3 वर्ष तुमची ते वाया गेलेले असतात. नंतर तिथून पुढे तुमच्या करिअरची सुरुवात होणार असते. तर असे वेळ वाया जाऊ नये याच्यासाठी जर तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुमचे ग्रहमान तपासून त्यानुसारचा उपाय करून जर तुम्हाला ज्योतिषानं सांगितलं की खरंच तुमचं त्याच्यामध्ये यश आहे, तर निश्चित ते करू शकता. नाहीतर काय की तुम्ही डायरेक्ट दुसरं MBA करू शकता, दुसरं कोणतेही कोर्स करू शकता, जेणेकरून तुमच्या जीवनाची घडी बसू शकते. पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत किंवा उच्च शिक्षणच घ्यायचं ठरवलं असेल आणि उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला यश नसेल, तर तुम्ही किती जरी, असं मी बरेचदा पाहतो की उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घेतात, 2-2 वर्ष तिथं लटकून राहतात, त्यात यश मिळत नाही आणि त्याच्यामुळं पालकांचं सुद्धा फार हिरमोड होऊन जातो की मुलगा आपला काहीच करत नाही. मग अशा वेळेस अशी मानसिकता किंवा घरातलं वातावरण जर खराब होत असेल, तर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याच्यावर जर मार्गदर्शन योग्य प्रमाणात घेतलं तर निश्चित फायदा होऊ शकतो. सर, आपला स्पर्धा परीक्षांचाच विषय चाललाय म्हणून मी तुम्हाला विचारते की विद्यार्थ्यांना सर काय मार्गदर्शन कराल? स्पर्धा परीक्षासाठी तुमच्या कुंडलीमध्ये मी जसं आत्ता सांगितलं की अधिकार योग असणं फार गरजेचं आहे. अधिकार योग जर तुमच्या कुंडलीमध्ये नसेल आणि तुम्ही किती वेळेस जरी परीक्षा दिली तर ते योग येणार नाही. बरेच जण आम्ही पाहतो की अमुक ह्यानं केलं म्हणून आपण करायचं, असं नाही करायचं. तुमचे अधिकार योग तपासून घ्या. त्यासोबतच तुमच्या कुंडलीमध्ये गुरु भाग्यात आहे का किंवा तो लाभात आहे का किंवा तो पंचम स्थानात आहे का हे जाणून घ्या. तुमच्या कुंडलीमध्ये गजकेशरी योग म्हणजे काय असतं की चंद्र आणि गुरु जेव्हा एकत्र येतात त्याला आपण गजकेशरी योग म्हणतो. तो अधिकार देणारा योग आहे. तो जो भाग्यामध्ये आला तर फार उत्तम, तुम्ही 100% क्लास 1 अधिकारी होऊ शकता. त्यासोबतच तो लाभात आला तरी उत्तम असतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. शासकीय सेवेमध्ये किंवा उच्च पदस्थ अधिकारी तुम्ही बनू शकता. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणचा प्रयत्न तुम्ही चालू करा. नक्की सर. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, पण आता जूनमध्ये शाळा कॉलेजेस सुरू होणार आहेत. मग त्या संदर्भात विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? शाळा सुरू होणार आहेत. आता सध्या हा विषयच आपण याच्यासाठी घेतलेला आहे की पालक सध्या भारावून गेलेत की माझ्या मुलाला ॲडमिशन, ज्यांचे तर 10वीचे रिझल्ट आहेत, आता या 1-2 आठवड्यामध्ये 10वीचे रिझल्ट येणार आहेत आणि त्याच्यामुळे सध्या पालक खूप चिंतेमध्ये आहेत की आपल्या मुलाला पुढची लाईन कोणती द्यायची, त्याच्या आयुष्याचा गोल काय ठरवला पाहिजे. तर महत्त्वाचं काय की ते गोल ठरवत असताना प्रत्येक पालकांना मला सांगायचं की आधी ते मुलाची तुम्ही आवड त्याचं लक्ष, छंद काय आहे त्याचे हे जाणून घ्या. आता बरेचदा काय असतं की आता माझ्या स्वतःच्या मुलाचं मी सांगतो. आता माझा मुलगा मिथुन राशीचा आहे
आणि त्याचं विशेष नाव आहे. तो स्वतः फुटबॉलमध्ये त्याला करिअर करायचं आहे. त्यानं आता 10ची एक्झाम दिली. त्यानं मला स्पष्ट सांगितलं की पप्पा मला कॉलेज करायचं तर मी साईड बाय साईड करेल, पण मला स्पोर्ट्समध्ये जायचं, मी बाकी काही करणार नाही. तर माझी मिसेस थोडी परेशान झाली आणि ती म्हणली की असं कुठं असते का, बाकी आता त्याचा चुलत भाऊ IT करतो आहे, बाकी सगळेजण इंजिनियर होत आहेत, तर ह्यानं काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे. पण मी त्याची जेव्हा कुंडली पाहिली तेव्हा मला कळालं की त्याचा शुक्र जो आहे तो त्याच्या कर्मस्थानामध्ये चंद्राच्या घरामध्ये बसलेला आहे. तर निश्चित त्याला कलाक्षेत्रामध्ये स्पोर्ट्समध्ये त्याला यश आहे. मग मी तिला समजून सांगितलं की तू करू शकतो आणि तो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत स्टेट लेवलपर्यंत खेळलेला आहे. तर त्याच्यामुळं मी म्हटलं त्याच्यातच करू द्या. तर हेच पालकांनी आपल्या मुलांकडून जाणून घ्यायचं आणि त्याचा कल कुठे येतं त्याला संधी द्या, कारण त्याला एकदा स्वतःला प्रूव्ह करायला संधी द्या आणि ती संधी दिल्यानंतर निश्चितच त्यानं जर त्याचं सोनं केलं तर निश्चितच त्याचं करिअर चांगलं राहील. नाहीतर शेवटी आहेच ना, नंतर कॉलेज आहे, शिक्षण तो घेऊ शकेल, पण त्याच्या मनामध्ये जे आहे क्षेत्र त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला एकदा संधी दिली तर त्यालाही वाटेल की आपल्या पालकांना आपल्याला एक चान्स दिला होता, आपण करू शकलो ना. यश अपयश हे आपल्या हातात नसतं. आपण आता मी माझ्या मुलाला फुटबॉलमध्ये टाकलं म्हणजे त्यानं इंडियाकडून खेळलं पाहिजे किंवा खेळलं पाहिजे असं काय नाही. त्याला तर वाटतं ना की पप्पानं आपल्यासाठी एकदा केलं आहे, नंतर त्याच्यापुढे मी त्याला सांगितलं की तुला 2 वर्ष आहेत, 2 वर्षामध्ये तू स्वतःला प्रूव्ह करायचं. तसंच प्रत्येक पालकानं जर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये असा विचार करून जर निर्णय घेतला तर निश्चित त्यांना फायदा यश होतो. नक्कीच आहे आणि पालकांनी थोडासा सपोर्ट केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. नक्की सर, आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण भाग्यविजय या कार्यक्रमात घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर भाग्यविजय या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत शिक्षण व करिअर या विषयावर. मंडळी, खरं तर आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आणि आता वेळ झाली आहे तुम्ही ज्या आम्हाला समस्या मेलद्वारे पाठवलात त्याची उत्तरं देण्याची. सर, पहिली समस्या पाठवली आहे सचिन यांनी साताऱ्याहून. त्यांचा असा प्रश्न आहे की 2दा त्यांचं लग्न ठरलेलं आहे आणि ठरून त्यांचं लग्न मोडलेलं आहे, तर त्यांचं लग्न होईल का, म्हणजे त्यांच्या लग्नाचा योग आहे का? सचिन यांची वृश्चिक रास आहे आणि त्यांच्या 7म स्थानामध्ये प्लुटो आहे. जेव्हा 7म स्थान हे लग्नासाठी फार महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा विवाहाचा विचार करत असतो तेव्हा 7म स्थान म्हणजे लाईफ पार्टनरचं स्थान असतं, किंवा आपण व्यवहाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना सुद्धा आपण ह्या स्थानाचा विचार जास्त करतो. तर या स्थानामध्ये शुक्राची रास असल्यामुळं शुक्राशी संबंध जेव्हा 7माचा येतो तेव्हा विवाहाला वेळ लागतो. आणि दुसरं काय झालं की ह्यांचे कुटुंब स्थान म्हणजे 4थं जे स्थान आहे त्या ठिकाणी केतू आणि गुरु चंद्राच्या घरामध्ये बसलेले आहेत, म्हणजे कर्क राशीमध्ये. तर अशा वेळेस काय होतं की मनासारख्या मुली येत नाहीत, नको असलेले मागे लागतात, किंवा आपल्याला जे आवडतं त्यांच्याकडून काही निरोप येत नाही, किंवा अष्टमामध्ये चंद्र सूर्याची युती असल्यामुळं त्याला ग्रहणयोग म्हणतो आपण. ते ग्रहणयोग असल्यामुळं लग्न जमून मोडण्याची शक्यता जास्त असते. तर यांनी त्यासाठी विवाहासाठी जर यांना उपाय करायचे असेल तर यांनी निश्चितच पुष्कराज आणि माणिक रत्न धारण करायला पाहिजे. हे दोन्ही पण 5 ते 7 रतीच्या दरम्यान असायला पाहिजेत. त्यासोबतच यांनी लग्नासाठी एक मंत्र जो त्यांनी जर लिहून घेत असेल तर खूप चांगली गोष्ट. पत्नी मनोरमारी ही मनोवृत्तानुसारणीम तारणीम दुर्ग संसार सागरस्य कुलाद्भवम. म्हणजे अशी पत्नी मला दे की जी दिसायला मनोहर तर असलीच पाहिजे, पण ती माझ्या कुळाचा उद्धार करणारी पण असली पाहिजे. तर या मंत्राचा रोज जप 108 वेळेस जर केलं तर निश्चित यांना मनासारखी पत्नी पण मिळू शकते आणि यांचं वैवाहिक जीवन सुखी होऊ शकतं. नक्कीच सर. दुसरी समस्या आहे ज्योती यांनी पाठवलेली आहे अहमदाबादहून, की खूप कर्ज होत आहे आणि घरच्यांचा खूप त्रास होत आहे, काय करू? कर्जासाठी आपण पाहतो की जसं मी व्ययस्थान सांगितलं होतं की त्याची खर्चाचं स्थान असतं आणि त्या ठिकाणी यांची शनी आणि शुक्राची युती झालेली आहे. शनी हा वास्तविकता दाखवतो आणि शुक्र ऐशो आराम देतो. तर ऐशो आरामासाठी माणूस कर्ज काढत असतो आणि तेव्हा नियोजन नसतं पैशाचं, की आपण कशासाठी घेतो आहे, की आपल्याला तेव्हा ती गोष्ट हवी असते म्हणून आपण ते करतो. निर्णय चुकतात, त्याच्यामुळे कर्ज वाढत जातं. तर अशा वेळेस यांनी कर्ज निवारणासाठी जर कर्जमुक्ती यंत्र असतं त्याची उपासना केली पाहिजे. त्यासोबतच देवी सूक्त जे आहे त्याचे रोज पाठ जर केले आणि त्यासोबत यांनी पुष्कराज आणि पवळा म्हणजे मुंगा ज्याला आपण असं म्हणतो की जे मंगळाचं रत्न आहे, हे 2 रत्न धारण केले तर निश्चित त्यांना कर्जातून मुक्ती मिळू शकते. त्यासोबतच कर्ज निवारणासाठी मंगलो भूमिपुत्रस्य ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्वकर्म विरोधका हा मंत्र जरी त्यांनी रोज 108 वेळेस जाप केला तरी कर्ज कमी होऊ शकते. नक्की सर. पुढची समस्या आहे सोनी यांनी पाठवली आहे दादरहून. मूल बाळ नाही आणि खूप वादविवाद होतात नवऱ्यासोबत, सोल्युशन? संतती सुखासाठी आपण 5म स्थान पाहतो
की पंचम स्थान जे असतं ते संततीच्या सुखासाठी असतं आणि शिक्षणासाठी पण आपण पाहतो. तर यांच्या संतती योग आहेत यांना, फक्त ह्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद खूप असल्यामुळं मानसिक स्थिरता नाही आहे. त्याच्यामुळं जे फिजिकल रिलेशनमध्ये जे दोघांमध्ये अट्रॅक्शन असायला पाहिजे असतं त्याच्यामध्ये मानसिक त्रास असल्यामुळं ते थोडा दुराभाव निर्माण होतो. त्यांच्या सप्तम स्थानामध्ये सुद्धा बुध बसलेला आहे, की बुध असा ग्रह आहे की त्याला वैवाहिक जीवनाशी किंवा सांसारिक जीवनाशी असा फार मोठा इंटरेस्ट नसतो, कारण तो नपुसक ग्रह आहे. त्याच्यामुळं तो त्याच्यामध्ये जास्त रस देत नाही. त्याच्यामुळं पतीचे जे सहकार्य मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळं हे संततीला वेळ लागतं आणि वादविवाद पण वाढतात. तर त्यासाठी वादविवाद वाढू नये म्हणून एक मी नेहमी उदाहरण देत असतो, आजही देतो पुन्हा, की पती पत्नीमध्ये जर प्रत्येकाच्याच घरामध्ये आजकाल थोडंफार होत असतं, पण जर पती पत्नीमध्ये जर भरपूर वादविवाद होत असतील तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर पती आपल्या मनासारखं वागत नसेल किंवा ऐकत नसेल तर त्याच्यासाठी एक आपण अत्तराच्या 2 बाटल्या घ्यायच्या आणि देवीच्या मंदिरात जायचं. देवीच्या मंदिराच्या पायाशी एक बाटली ठेवायची आणि दुसरी अत्तराची बाटली घरी घेऊन यायचं आणि ते अत्तराचा बोळा करून पतीच्या कानात द्यायचा किंवा त्याच्या जवळ ठेवायचं. तर त्याच्या करून त्याचं अट्रॅक्शन तुमच्याकडे वाढेल. जर पत्नी ऐकत नसेल कोणाची तर त्याने 2 गजरे घ्यायचे, ते देवीला वाहायचे आणि त्यातला एक गजरा देवीलाच ठेवायचा, एक गजरा घरी येऊन स्वतःच्या हातानं आपल्या बायकोच्या केसामध्ये लावायचा. तर निश्चितच या दोघांमध्ये प्रेम वाढतं आणि वैचारिक मतभेद कमी होतो. नक्कीच सर. पुढची समस्या आहे काजल यांनी विचारलेली, की माझा प्रेम विवाह होईल का? त्यांचा प्रेमविवाहासाठी पंचम स्थान, सप्तम स्थान आणि भाग्यस्थान ह्या 3 स्थानाचा आपण विचार करतो. त्यातल्यासोबत तिथं नेपच्यून आणि शुक्र हे ग्रह फार महत्त्वाचे असतात. तर प्रेमविवाहासाठी ह्यांचा जो शुक्र बसलेला आहे मुळातच तो शनीसोबत बसलेला आहे. त्यामुळं ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर जरी असली तर यांच्या प्रेमात पडल्यानंतर ह्यांना तिथं फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं नुकसान होऊ शकतं. विवाह करण्यापूर्वी त्यांनी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊनच ते विवाह करावा, नाहीतर तिथं फसवणूक होऊ शकते. नक्कीच सर. पुढील समस्या आहे अमर यांनी विचारलेली, गोव्यावरून. अजून लग्न झालेलं नाही, स्थळ येतात पण जुळत नाही. तर लग्नाच्या संदर्भात, कारण याच्या आधीचा लास्ट जे एपिसोड होता तो विवाहाच्या संबंधित होता म्हणून त्या बाबतीतले मेल्स जास्त आलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्नसुद्धा सगळ्यांचे लग्नाच्या संदर्भात आहे. मुळात ह्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे आणि सप्तम स्थानामध्ये बुधाची रास आहे आणि बुध स्वतः व्ययामध्ये असल्यामुळं वैवाहिक जीवन सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. पण वयाच्या 26व्या वर्षी, आता ह्यांचं 24 वर्ष वय चालू आहे, वयाच्या 26व्या वर्षापर्यंत यांचा विवाह जुळून येतो. आणि विवाह जुळत नसेल तर मी आता जो मंत्र सांगितलेला आहे मुलीसाठी तो मंत्र त्यांनी जाप करायचा, निश्चितच त्यांची विवाहाची योग येतो. नक्कीच सर. पुढचा प्रश्न जान्हवी यांनी विचारलाय पुण्याहून, स्पर्धा परीक्षा देत आहे, यशस्वी होईन का? हा आजचा विषय आहे आपला. हो. स्पर्धा परीक्षेत आता जसं मी सांगितलं की स्पर्धा परीक्षेसाठी तुमचा गुरु राहू शनी हे फार महत्त्वाचे आहेत. गुरु राहू शनी का महत्त्वाचे आहेत की गुरु एक अधिकार योग देतो, राहू नैतिकता देतो आणि शनी जो असतो तो वास्तविकता देतो. हे 3 ग्रह आपल्या आणि जेव्हा शासकीय अधिकारी व्हायचं आहे तुम्हाला, जेव्हा स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही एखादा IPS अधिकारी किंवा MPSC UPSC देता तेव्हा तुम्हाला देशाची सेवा करायची संधी मिळालेली असते आणि ही संधी मिळाल्यानंतर तुमची नैतिकता तिथं फार महत्त्वाची आहे. तुमचा सामाजिक दृष्टिकोन पण फार महत्त्वाचा असतो आणि हे तुमच्या कुंडलीतल्या ग्रहमानावरून कळतं. तर ह्यांच्या लाभस्थानामध्ये मंगळ आहे, निश्चितच यांच्यामध्ये धडाडी आहे आणि षष्टम स्थानात शनी स्वतः कुंभ राशीचा बसलेला आहे. म्हणजे समाजासाठीचं ऋण जे आहे ते यांना मान्य आहे, त्याच्यासाठी समाजसेवा करण्याची यांच्यामध्ये मानसिकता आहे. तर निश्चितच त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं. फक्त चंद्र ह्यांचा जो बसलेला आहे तो अष्टमात असल्यामुळं कन्फ्युजन्स खूप असतात, निर्णय क्षमता थोडी कमी जास्त, कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. तर त्यासाठी त्यांनी निश्चितच पुष्कराज आणि माणिक हे रत्न जर धारण केले तर त्यांना त्यांच्या वाटचालीला यश मिळू शकतं. नक्कीच सर. पुढची समस्या संतोष यांनी विचारलेली आहे अमरावतीहून, जॉब टिकत नाही, काय करावे? मुळात यांची रास जी आहे ती तुला रास आहे आणि चंद्र ह्यांचा शत्रुस्थानामध्ये बसला. ह्यांना दुसऱ्या शत्रूची गरजच नाही, त्याच्यामुळे ह्यांचं मनच यांचं शत्रू आहे. अशा व्यक्तीचा काय प्रॉब्लेम होतो, ह्यांना सतत जॉब सोडावं लागतात की ह्यांना प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची सवय असते. म्हणजे सहज एका ठिकाणी आपण आता समजा आपण काम करतो तर सहज जरी कोणी बोललं तर त्यांना असं वाटतं की ते आपल्याबद्दलच बोलत आहेत, असे गैरसमज होत जातात आणि मग स्वतःच्या मनाला लावून घेतात आणि स्वतःच जॉब सोडतात. जॉब न टिकण्याचं कारण एक आहे की ह्यांचं एक ते
अल्पसंतुष्ट असतात हे, की जास्त मेहनत करायची ना, आहे त्याच्यामध्येच भागवायचं आणि महत्त्वाकांक्षा काही नसते. आणि मग समोरच्याने काही बोलले की लगेच मनाला लागून जातं, की लगेच नोकरी सोडून द्यायची, इथं आपलं पटतच नाही असं म्हणून. तर अशा वेळेस ह्यांचं मन कठोर होणं फार गरजेचं. काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे त्यांना. त्यांचं प्रेझेंटेशन परफेक्ट झालं पाहिजे, कॉन्फिडन्स लेवल पण वाढला पाहिजे आणि त्याच्याशिवाय त्यांचे सोर्सेस नाही वाढणार आणि सोर्सेस वाढूनही उपयोग नाही, ते कॅश पण करता आले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी नीलम आणि पाचू हे रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. नक्कीच सर आपल्याला हजारोच्या संख्येने मेल्स आलेले आहेत, पण सगळ्यांचंच उत्तर आत्ता आपल्याला देता येणार नाही आहे, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढं बोललात, प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भाग्यविजय या कार्यक्रमात आज आपल्याला इथेच थांबावं लागत आहे, पण पुन्हा भेटणार आहोत मेष लग्न व ग्रहांचे परिणाम हा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.